काय सांगणार आहे ताई, कशासाठी आपण इथं उपोषणाला बसलेले? तुमचं नाव आणि गाव काय आहे? माझं नाव ज्योती घुले आहे. मी इथं उपोषणासाठी याच्यासाठी बसले. माझी शेती बळीराम काळे यांच्याकडे गेलेली आहे 8 गुंठे. मी याच्यासाठी इथं बसलेली आहे. तहसीलदार साहेबांना आपण निवेदन वगैरे याच्या आधी दिलेले होते का? काय सांगितलं त्यांनी? मी तहसीलदाराला निवेदन 8 रोजांनी अगोदर 2-3 वेळेस दिलेले आहे. तहसीलदारांनी काहीच म्हणजे साधा कॉल पण नाही केला आम्हाला की तुम्ही आम्ही तुम्हाला काढून देतो काही असं, तर काहीच बोलले नाही ते. मग त्याच्यामुळे मला इथं उपोषणला यावं लागलं. जसं आपण म्हणले की 8 गुंठे जमीन आपली दुसऱ्याच्याकडे गेलेली आहे, म्हणजे त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, असं आपली त्याची पाहणी वगैरे करण्यात आली होती का? मोजमाप वगैरे करण्यात आलेलं होतं का? आम्ही भूमी अधिकाऱ्याकडे मागणी केली, त्यांनी मला काढून दिलेली आहे शेती माझी 8 गुंठे. पण तरी बी ते मी 2दा ताबा करून करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी करू दिला नाही. रात्रीच त्यांनी ट्रॅक्टर घालून आम्ही थोडी ज्वारी पेरली होती त्याच्यामध्ये, ती ज्वारी त्यांनी मोडून टाकली. ट्रॅक्टर ना जेसीबी त्यांच्याकडे सगळा पाहू दे पा, जेसीबी ट्रॅक्टर आहे ते रात्रीच काम करून घेते. याच्या बाबतीत आपण पोलीस स्टेशनला तहसीलदार साहेबांना काही माहिती वगैरे कळवली होती? मी 2दा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलीस स्टेशन वाल्यांनी काही पण तक्रार केली नाही. कोर्टामध्ये गेले होते? हा, कोर्टातून पण मान्यता मी कमी जास्त 2 वर्ष झाले या गोष्टीसाठी कोर्टाकडे म्हणजे भांडते. पण कोर्टाने बी काढून दिली, भूमी अधिकाऱ्यांनी काढून दिली, पण ते ताबा करून देईनात. अशी मी तहसीलदाराला विनंती करते की माझी जमीन यांनी मला काढून द्यावी. जसं आपण म्हणलात की 2 वर्ष झाली कोर्टात आपण अपील दाखल केली, कोर्टाकडून आपल्याला आपली जागा आहे म्हणून असं त्यांनी दिलेलं आहे का? हा, त्यांनी पत्र दिलेलं आहे ही तुमची जागा आहे म्हणून एवढी काढून दिलेली आहे. व्यक्ती तो जमीन देत नाही का? हा, कोर्ट मत करून की ते समोरचं व्यक्ती आमची जमीन आम्हाला देईल. काय सांगितलेले तहसीलदार साहेबांना आपण आज भेटले असेल? तहसीलदार साहेबांना आपण आज भेटले असेल? तहसीलदार साहेब म्हणले 4 वाजेपर्यंत तुम्हाला देऊ म्हणले, पत्र देऊ म्हणले. तहसीलदार साहेबांनी तुम्हाला 4 वाजता सांगितलं की पत्र देऊ म्हणले. मग तुमचं जर काम झालं तर तुम्ही उठणार, नाही झाल्यावर तुम्ही काय करणार? आमचं काम झालं तरच उठणारे, नाहीत तर तोपर्यंत जोपर्यंत मग काम होत नाही, मग जोपर्यंत माझी जमीन मला देत नाही परत तोपर्यंत मी इथून उठणार नाही. आणि अन्न पाणी जास्त करणार. जमीन वगैरे घेतलेली होती? जमीन माझ्या वडिलांनी दिलेली मला खाण्यासाठी. मी माझ्या वडिलापाशीच राहते. अस्मिता लक्ष्मीबाई माझ्या वडिलापाशीच राहते, करून खाते. मला एक मुलगा आहे. आम्ही जमीन मागण्यासाठी 2017ला 18ला 2दा फिर्याद पोलीस स्टेशन मध्ये दिली. माझ्याकडे कोर्टाचे पुरावे येतात, भूमी अधिकाराचे पुरावे येतात आणि पोलीस स्टेशनचे पण पुरावे आहेत. रजिस्ट्री आहे तुमच्याकडे? लसीचे पेपर आहे, मूळपत्र? हा, तहसीलला अर्ज दिला ते पण पत्र आहे माझ्याकडे. याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. तुमच्या वडिलांनी आपल्या नावावर रजिस्ट्री करून दिलेली आहे का? हा, रजिस्ट्री करून दिली. 7/12 नाव आहे तुमचं? हा, 7/12 पण नाव असलं तरी तुम्हाला तुमची जागा ते देत नाही. हा, माझी हक्काची असून मला देईनात. शिवीगाळ देते तर काही म्हणते असं धमकी देतात जीवे मारण्याची याची. आम्ही तिथे शेतात गेलं म्हणजे 2-3 वेळेस प्रयत्न केला शेतात जाण्याचा. त्यांची आई येते, त्याचे म्हणजे ते मुलगा येतं, कोण नाही तर कोणी येऊन आम्हाला म्हणजे धमकी देतात, तुम्ही इथं या, आम्ही तुमचे पायस मोडू, असं करू, काहीतरी असं बोलते. म्हणजे आपल्या जीवितात धोका आहे? जीवाचा धोका आहे आम्हाला. त्याच्यापासून काहीच म्हणायचं जीवाचा धोका. किती गुंठेवर अतिक्रमण आहे? 8 गुंठे. 8 गुंठे, बरोबर. पाथरी तहसील कार्यालयासमोर उपोषणात बसलेले आहे ज्योती आसाराम घुले. यांचं असं म्हणणं आहे की त्यांची जी 8 गुंठ्याची जी शेती होती ते दुसऱ्याच्या जागेमध्ये गेलेली आहे, दुसऱ्याने त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे. आणि वारंवार तहसील कार्यालय इथे त्यांनी निवेदन दिलेले आहे, चक्रा मारलेले तहसीलदार साहेबांची. त्यांचं फोनवरती सुद्धा बोलणं झालेलं असलं तरी तहसीलदार साहेबांनी काय त्याच्यावर उपाय काय केलेले नाही. त्यांची जागा मोकळी करून त्यांना देण्यात आलेली नाही. जोपर्यंत तहसीलदार साहेब ती जागा यांच्या हिस्स्याची जागा यांना देत आहेत तोपर्यंत पाथरी तहसील कार्यालयासमोर ते उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. आपण पाहतो आहोत SKF न्यूज चॅनल, सलमान सय्यद सोबत पाथरी.